गुड आफ्टरनून। बीए सेकंड ईयर के विद्यार्थियों के लिए आज का ये जो पीरियड है, इस पीरियड में हम तीसरे चैप्टर के बारे में जो है तो चर्चा करने जा रहे हैं। तीसरे चैप्टर का नाम है भारताचे परराष्ट्र धोरण, इंडियन फॉरेन पॉलिसी। इंडियन फॉरेन पॉलिसी यानी कि हिंदुस्तान की जो फॉरेन पॉलिसी है, दीगर देशों के साथ जो रिलेशंस प्रस्थापित किए उसके बारे में यहाँ पर चर्चा की जाएगी। अब इसकी प्रस्तावना में हम चर्चा जब करते हैं तब देखा जाएगा की 19व्या शतकानंतर अनेक राष्ट्रात राष्ट्रवादाविषयी जागृती निर्माण झाली। त्याचबरोबर प्रत्येक राष्ट्र स्वतंत्र आणि सार्वभौम असावे हे तत्व सर्वसामान्य झाले। आंतरराष्ट्रीय पातळीवरील अशा स्वतंत्र राष्ट्रांच्या परस्पर संबंधास विशेष महत्त्व प्राप्त झाले आणि त्यातून एक आंतरराष्ट्रीय संबंधाचे रूप पुढे आले। भारताचे परराष्ट्र धोरण निर्माण करण्यामध्ये अनेक व्यक्तींचा मोठा वाटा आहे। त्यामध्ये आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांची आठवण करू शकतात की भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मोलाची भर टाकलेली आहे। या मोलाची भर म्हणजे की भारताला विकसनशील देश, त्यावेळेस त्या काळामध्ये विकसनशील राष्ट्र, आज जगामध्ये भारताला विकसित राष्ट्र म्हणून ओळखले जातात, परंतु त्या काळामध्ये विकसनशील राष्ट्र होते। म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्या देशाला विकसित करण्यासाठी, देशाची उन्नती करण्यासाठी, देशाला प्रगत करण्यासाठी अथक प्रयत्न केली आणि देशाला विकसित करून त्यांनी आपला नावलौकिक केलेला आहे असं दिसून येते। आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये परराष्ट्र धोरण निर्धारण होत असताना इथे आपल्याला महत्त्वाचं असा दिसून येईल की भारताचे जे परराष्ट्र धोरण आहे ते राज्यातील राज्यकर्त्यांचे मत परिवर्तन करते। यालाच ढोबळमानाने परराष्ट्र धोरण म्हटले जाते। परराष्ट्र धोरण आपल्या राष्ट्राच्या व्यवहारांचा नमुना प्रस्तुत करीत असते। परराष्ट्र धोरणात राष्ट्रहितास अधिक प्राधान्य दिले जाते। परराष्ट्र धोरणात त्या राष्ट्राची आंतरराष्ट्रीय राजकारणातील उद्दिष्ट, त्या संबंधीच्या वेगवेगळ्या योजना व त्याविषयीची प्रत्यक्ष कृती यांचा समावेश केला जातो। परराष्ट्र धोरण की डेफिनेशन अगर हम करेंगे तो परराष्ट्र धोरण की डेफिनेशन में कुछ थिंकर्स है, इन थिंकरों ने जो है तो परराष्ट्र धोरण की जो है तो व्याख्या की है, डेफिनेशन की है। वो इस तरह से है। सबसे पहले जॉर्ज मॉडेस्की ये अपने ख्यालात को पेश करते हैं कि परराष्ट्र धोरण किस तरह से किए जाते हैं। परराष्ट्र धोरण राज्यांच्या वेगवेगळ्या घटनांचे व्यवस्थित आणि विकसित रूप आहे। त्याच्या माध्यमाद्वारे दुसऱ्या राज्यांचे व्यवहार बदलते अथवा आपल्या धोरणास आंतरराष्ट्रीय वातावरणास बदलण्याचा प्रयत्न करणे म्हणजे परराष्ट्र धोरण होय। तर दुसरा जो विचारवंत आहे तो आहे राज्यशास्त्र कोश। हा विचारवंत नाही, राज्यशास्त्र कोश म्हणजे एक मोठा ग्रंथ असतो, त्याला कोश असे म्हटले जातात। या कोशामध्ये अनेक विचारवंतांनी आपापली मते मांडलेली आहे। त्यांनी आपल्या मतानुसार या राज्यशास्त्र कोशामध्ये असे प्रतिपादन केलेले आहे की एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्राविषयी स्वीकारलेली धोरणे म्हणजे परराष्ट्र धोरण। आता परराष्ट्र धोरणामध्ये जास्तीत जास्तपणे राष्ट्राचे हित कसे जोपासले जातील याचा प्रयत्न केला जातो। राष्ट्राचे हित जोपासने म्हणजे हमारे देश का मफाद, हमारे देश का इंटरेस्ट, हमारे देश की प्रगति, हमारे देश का जो है तो विकास वो किस तरह से हो, इसकी ज़्यादा जो है तो विचारधारा जो है तो की जाती है, इसकी ज़्यादा फिक्र की जाती है। तो इस तरह से यहाँ पर जो है तो
जिन थिंकरों ने परराष्ट्र धोरण के बारे में जो है तो अपनी विचारधारा व्यक्त की, इस विचारधारा को जो है तो हम यहाँ पर प्रकट करने जा रहे हैं। उसके बाद हम देखेंगे यहाँ पर परराष्ट्र धोरणाची जी साधने आहे, परराष्ट्र धोरणाची साधने, आता ही परराष्ट्र धोरण निर्धारण करण्यासाठी ज्या साधनांचा उपयोग केला जातो ती साधने जी आहे त्या साधनामध्ये नंबर 1 आहे राजनय, दुसरा आहे सत्ता समतोल, तिसरा आहे आर्थिक साधन, चौथा आहे प्रचार यंत्रणा, पाचवा आहे लष्करी बल। अशा प्रकारची साधने आहे। या साधनानंतर भारताचे परराष्ट्र धोरण कसे निर्माण केले जातील यावर आपण त्याच्यानंतरच्या तासामध्ये चर्चा करणार आहोत। तोपर्यंत आपण इथे अल्पशी विश्रांती घेऊ शकतात आणि याचा पुढचा भाग आपण दुसऱ्या तासामध्ये प्रकट करणार आहोत। म्हणून आपण इथे थांबू आणि विश्रांती घेऊ। धन्यवाद।